आपला एक नंबर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता रेडी वगैरे झालेलोय आणि आता चाललोय ऑफिसला. लेट झाले खूप, 10 वाजायला आलेत. तर चला लगेच जाऊया ऑफिसला. तर गाईज आलोय पार्किंगमध्ये आणि हा आपला उभा आहे वाघ. आता चालू करूया. बघा गाईज, पहिल्यांदाच लेट झालंय आणि आता लागले ट्रॅफिक. नशीब माझा कसा काय समजत नाही. कधी पण कुठे पण जातो, जेव्हा लेट होतो तेव्हाच बरोबर ट्रॅफिक भेटते. गाईज पोचले ऑफिसच्या खाली आणि आपली गाडी पण पार्क केले आणि आता चला जाऊया वरती. तर गाईज आता झालेलं लंच टाईम आणि लंच वगैरे करून झालाय आणि आता आलेलो जरा वरती टेरेसवरती असंच राऊंड मारायला. आणि ही आपली मुंबई. कंस्ट्रक्शन किती चालू आहे बघा मुंबईमध्ये, बिल्डिंगच बिल्डिंग बांधतात. इकडे पण लंच झाल्यावरती थोडं राऊंड मारायला येतो मी वरती, टाइमपास जरा. आणि चला आता राऊंड वगैरे मारून झाले, आता जाऊया परत ऑफिसमध्ये खाली. आणि तुम्हाला भेटतो मी नंतर ऑफिसमधनं निघाल्यावरती. तर गाईस आता निघालोय ऑफिसमधून. आज जरा लवकर निघालोय. बाईक उभ्या आहे, काढूया. आणि आज लवकर निघायचं एक कारण पण आहे, ते जरा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. तर गाईस ऑफिस मधनं निघालेलो आणि थोडं पर्सनल काम पण होतं, ते पर्सनल काम केलंय. आणि आपला प्रथमेश भाऊ पत्या आज त्याची गाडी घेते. आज त्याची गाडी येणार आहे, डिलिव्हरी आहे त्याच्या गाडीची. तर आता आम्ही सर्व तिकडेच जाणार आहोत वर्लीला. आणि भावाची ड्रेसिंग बघा. धर्मा जरा 1 मिनिट साईड देतो का? ओ भाऊ. तर भाऊ आपला गाडी घेतोय, ती गाडी नंतर तुम्हाला शोरूम मध्ये दिसेल. त्याची भव्य अशी एंट्री होईल. काय बोलतो भावा? आलीच पाहिजे. आपला अमित भाऊ पण लवकर आलाय, सर्वच लवकर आलेत आज. फक्त एक जण आला नाही, त्याला काय म्हणायचंय तुला? काय बोलू शकत? बाय येणार आमचा भाऊ पण येणार, येतोय तो पण. आता निघूया, खूप लेट झालंय. आणि भावाचे जरा चांगले शूट्स पण घ्यायचे आहेत, म्हणून डेच्या लाईट मध्ये चांगले येतील, नाईट मध्ये एवढे खास येणार नाही. म्हणून आता आम्ही निघतो डायरेक्ट वर्लीला. हो जाते क्या भाई? अक्षू डायरेक्ट येणार आहे. गाईस आता आलो आम्ही रॉयल एनफिल्डच्या शोरूम मध्ये. हो का, आपला भाऊ तिकडे बोलतोय कोणाशी तरी आणि बाकीची पब्लिक. आणि भाऊ आपला गाडी घेतोय, ते दाखवतो नंतर आतमध्ये जाऊन तुम्हाला. आता आलोय भावाच्या गाडीसाठी. भावाच्या गाडीसाठी. भावाच्याच गाडीसाठी भावाच्या गाडीसाठी आलोय. आणि भाऊच जरा डॉक्युमेंट वगैरे साईन करतोय आणि हेल्मेट पण बघतोय कोणते त्याला आवडत आहेत ते. बुलेट सोबत पण बुलेट वरती हेच जरा शूट करतात चांगले. तो दाखवा ना जरा कोणता आहे तो. जरा पुढे या. चल घे, फिरव 3 वेळा घे. गणपती बाप्पा. तर भावांनो गाडी घेऊन आलोय आणि भाऊ आता टाकी फुल करतोय आपली. हो का, भावाची नवीन गाडी. कॉंग्रॅच्युलेशन्स भावा. काय 1170 ला फुल झाली गाडी. पहिला पण असेल थोडासा पेट्रोल, कंपनीवाले देतात ते. आपले बाप्पा श्री सिद्धिविनायक मोरया मोरया. आणि आजच्याच दिवशी आपली भावाची नवीन गाडी पण आली. भावा कसं वाटतंय तुला? एक नंबर. भावानी फायनली गाडी घेतली नवीन, ती पण बुलेट. कॉंग्रॅच्युलेशन भावा. धन्यवाद. हे भावाला कॉंग्रॅच्युलेशन बोल. वाढदिवसाचा. तर गाईस इकडे मंदिर इकडे काकांना जाऊ. तर आता आम्ही आलेलो छत्रपती शिवाजी महाराज पार्कला, मंदिरमध्ये बाप्पांच्या. तर आता गाडीची पूजा करायची आहे. तर बघूया पंडित कुठे आहेत ते, कारण की आपला पहिला मान गणपती बाप्पाचा आहे. बाप्पांचा. गणपती बाप्पा मोरया.
भावाच्या गाडीची पूजा पण झाली आणि निखिला तर आम्हाला पार्टी देणार आहे. सगळ्यात जास्त खुशी मला आज 28 वर्षानंतर आज झाली भाऊ मला पार्टी देतात त्या खुशी. कडक कडक भावा एक नंबर. पण असं नाही आमचा भाऊ आम्हाला पार्टी देत असतो. ही मस्तीची गोष्ट आहे. आमचा भाऊ ही आमची जान आहे. एडा भाऊ होतोय 10 रुपये पण खर्च करत नाही 20 रुपये कमवतो. हे माझ्या पैसेच ना असं बोलतो आणि काम करून येतो बस. तुम्ही बघू शकता हा तो व्यक्ती आहे. तुला तू बोल तू बी बोल तू बोल. पण भाऊने डायलॉग मस्त मारले माझी जान आहे. भाऊ माझी जान आहे. भाऊ तू नसल्यावर पंखा चालू असल्यावर मस्त वाटतं बघा काय लाइटिंग मध्ये. आणि इकडे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे ब्लॉग में लेने का है. ब्लॉग में लेने का 3 बार हो गया. अरे ये इथे या बुवा. ए उभा राहा. ए नको रे मारू स्प्रे बी. आज काय बोलला माहितीये काय? व्हिडिओ इकडे काहीतरी बोलतोय. अरे या हा का बोलला मला माहितीये काय? हा बोलला हा आमचा अंदू भाई. साइड गाडी झाली. गाडी इथं बघ. इकडे बघ. इकडे बघ. हा दावा. ऐसा लगा बबुआ हम क्या बोले थे. हे थांब ऐक ना. बोल अक्षु बोल. गाड़ी में आ रहा था ना मेरे को ये बोला बुआ को पेट्रोल क्या डालू हेलमेट का ही पैसा दे देता हूँ ना हेलमेट क्या बात है. आज गोष्ट ओ एक नंबर. ये मुंह में गया इसके. उधर वीडियो हेलमेट का पैसा तो दे. इसके मुंह में गया. तर गाइस फायनली आमच्या ग्रुपमध्ये अजून एक बाईक जॉईन झाली. आता बाईकची आपल्याला कमी नाही पडणार. काय बोलतो आम्ही बघत जावा तुम्ही फक्त. अजून आमचा ग्रुप अशीच तरक्की करत राहणार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर गाइस भावाची बाईकची पूजा वगैरे केली आणि थोडं थांबलो तिकडे आणि तिकडनं डायरेक्ट घरी आलो. घरी येऊन फ्रेश वगैरे झालो आणि जेवलोय पण आता. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय.